शेवटचा चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. महेश ठाकूर परंतु शेवटची मॅच फायनल सारखीच झाली, बघायला मजा आली. तर जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये जीवा ठाकूर ब्लॉग्स. आणि आज आपण पिचवर वस्तीला जाणार आहोत. म्हणजे उद्याची मॅच देखील आहे, उद्या मॅच आहे आपल्या पिचवर. आणि तिथे पिचवर आपण वस्तीला चाललोय पिचचा राखण करण्यासाठी. हे एवढे सगळे राखणदार आहेत, तिकडे 2 जण आहेत आणि आयोजक समाधान तांडेल यांनी कापलेले काकडी सलाड साठी. प्रथमेश तांडेल इकडे बघा, कापलेले काकडी, परत एकदा कांदा, तांबट आणि गाजर घेऊन आलेला आहे कापण्यासाठी. एकदम प्रॉपर कापतोय रिंगा आणि कचकन गाजर इथं खावायला बघतोय. बरं मी पण बघितलं वार करीन ना हाता. इथे सुभाष सर म्हणजे गुरुजी ट्रॉफ्यांना स्टिकर लावत आहेत आणि तिकडे कुणाल एक आहे. या कालोखाच्या वाटेन आम्ही चाललेलो आहोत पिचवर. स्टेज बांधले, त्याच्यावर झोपू, जेवू, नंतर झोपू. तर मित्रांनो आपण स्टेजवर आलो आहोत इकडे. तर मित्रांनो इथे स्टेजवर आलेलो आहोत, बघू शकता. इथं लाईट पेटवायचे आहे म्हणून इथे सध्या कालोख आहे. तर हॉलिजन लागलेले आहेत इकडे. हर्ष साखरे मोबाईल मध्ये. प्रथमेश तांडेल, मला लाईक आले. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे. बोल सपोर्ट करा. भात आहे, काय नाही, चिकन हांडी. पहिला भात घे. अरे धीरज, धीरज हा सगळीकडे वसुली करण्यासाठीच आहे. तांबाटी तांबाटी खा. मी मटन थाली खाऊन आलो. बघा खाऊन आलाय तरी पण अजून खाते. गाव खाला गाव. मित्रांनो जेवण. अरे हा शिक्षक, हा याचे 4 पट आहे. तर मित्रांनो आता आम्ही झोपतोय. आता उद्या सकाळी. आणि हा तर मित्रांनो आता आम्ही झोपायला. हा एकटा शेकोटी करत बसलेला आहे. हर्ष साखरे एकटा शेकोटी करतोय. साखरे, हर्ष साखरे. तर मित्रांनो मी येण्यासाठी लेट झालेलो आहे. तर बघू शकता मॅच चालू झालेले आहेत, मॅचेस चालू झालेले आहेत. इकडे स्टेज आहे. ऑब्जेक्शन घेणं ठीक आहे, परंतु बाजूचे खेळाडू पण जर काहीसा लेंथ मात्र तीच असली तरी पण चेंडूची जी गती आहे त्याच्यामध्ये मात्र काहीसा बदल केलेला या ठिकाणी दिसतोय. क्षेत्ररक्षण पाहायला गेला तर हेमंत याच्याकडून नक्कीच बऱ्याच वर्षांचा अनुभव, खूप जुना खेळाडू आहे हेमंत, जुना गोलंदाज आहे आणि त्यांच्यासोबत खेळलेले आहेत. परंतु मागच्या काही टुर्नामेंट्स मध्ये हेमंत दिसला नाही, परंतु आज दिसतोय. आज नक्कीच कदाचित त्यांची वेगळ्या पद्धतीची व्यूहरचना असेल. सामना करतोय राजा, एक अनुभवी खेळाडू. चांगल्या गुडलँड स्पॉटवर हा चेंडू डिलिव्हर केला होता. धावपट्टीचा अतिशय चांगल्या पद्धतीचा वापर करताना या ठिकाणी हेमंत दिसतोय. जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा हा गोलंदाज आहे नवनगर संघाचा. पुन्हा एकदा हातीच्या टप्प्याचा हा चेंडू होता. नक्की काय स्ट्रॅटर्जी ओमकार कडून या ठिकाणी वापरलेली आहे किंवा नवनगर संघाकडून वापरलेली आहे. तर मित्रांनो इथे बघू शकता पितेश तांडेल पाणी भरतो. तो रातभर नाचून नाचून दमलेला आहे. आणि हितेश पाटील, तिकडे हर्ष साखरे एकटा शेकोटी लावून काल बसलेला होता तो. इथे सुंदर रीतीने मॅच चालू आहे.
का बॅकला येतो ना काही केलं गेलेलं असं येतं गेला गेला रे तर मित्रांनो तिथे पितेश तांडेल बसलाय. पितेश तांडेल इकडे बघा. तो उन्हात देखील दिसत नाही. त्याने आमच्यासाठी 6 भेल मागवले आहेत. तर भेल तिकडे हर साखरे पहिला घास मोठा दानक्या एवढा त्याला हाणायला बोलतोय. शेवटचा चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. महेश एक चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. महेश ठाकूर विनिंग मोमेंट्स आणि अकेला चना पार सोड सकते महेश. तर मित्रांनो इथून बेस्ट व्ह्यू भेटतोय म्हणून इथं बसलेलो आहोत व्हॉलेंटियर म्हणून. तर मित्रांनो हा आपला संघ आता बॅटिंगला जात आहे. तिथेच तांडेल इथे आलेले आहेत काहीतरी बघण्यासाठी. रिटर्न चाललेले आहेत. समोरला आहेत शुभम तांडेल आणि कुणाल तांडेल. यानंतर होणारा सामना तर मित्रांनो पहिला षटकार केलेला आहे. मॅच चालू झालेली आहे. कासू विरुद्ध रुद्र अवतार महेशबाड खारपारे. आणि हा जो व्यक्ती बसलेला आहे ना हा चिनू ओंकार तांडेल कासू विभागाच्या महाराष्ट्र पालखीचा बेस्ट डान्सर. आवड देणं तर बाकी आहे त्याला. पुढच्या पालखी दिंडीला आपण त्याला आवड देणार 100%. सुनूदा काहीतरी बोल. नाही बोलत तो लाजतोय. आणि तिकडे पहिलाच बॉल आणि चाललाय आणि एक घेतली का 2 घेतल्या? एकच धावावर मान्य करावं लागेल. मी 2 धावले असते त्याचा भाऊच बोलतोय मी त्या ठिकाणी असतो तर 2 धावले असतात. एकच धाव. आणि बघा हा यंगस्टर महेशबा रुद्रावतर महेशबा संघा सुरेश काकाचा मुलगा ज्याने आपल्या पावलावर पाऊल ठेवून पहिली ओव्हरची पॉवर पेची ओव्हर घेऊन नवनगर संघाला पण त्याने चांगलं असं राखून ठेवलं होतं. असा एक यंगस्टर प्लेअर आहे का नाव ना मला माहिती आहे. नाव सांगा अजय. राजू काय राजीव चांगलं असं महेशबा संघाचा तारा पण म्हणावं लागेल. कारण या वर्षी तर त्याने आज यंगस्टरला चान्स दिलाय. चांगली अशी गोलंदाजी करतो. आपल्या संघाला पूर्णपणे 100% देत आहेत. आज रुद्रावतर महेशबाड चांगली अशी खेळी पण करतोय. सागर तांडेल त्याला पण पहिल्याच मॅच मध्ये बघतो. आणि हा केवळचा व्हाईट चेंडू. मला वाटतं की सागर तांडेलची या सीझन मध्ये पहिली मॅच म्हणावी लागेल. तर भरपूर दिवस बाहेर दौऱ्यावर होता. चेहरा त्याचा पण दिसला नव्हता. मला वाटतं कुठेतरी दुबई अंबरनाथ अगोटणे पाली इथे कुठे दौरे चालू असतात. क्षेत्रामध्ये एक धाव. धावसंख्या झाली ती 4. 3 चेंडू आणि 4 धावा. पॉवर प्लेचं षटक आहे. करतोय आणि चांगलं असं बॉलिंग करतो. बघा जर तुम्हाला केस कापायचे असतील तर नितेश वागचौर यांच्याकडे संपर्क साधा. 30% डिस्काउंट. 30% डिस्काउंट दिला तर बाबा उत्तर होतील. आणि मला फसवा चेंडू उचली गायकली आणि हा ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा इशारा एक चांगला असं दिला की ऑफस्टिकच्या बाहेर फुल टॉस चेंडू आणि हा नो घोषित केलाय. एक 6 होता पण जिंकल्या क्षेत्रामध्ये एक धाव. नो चेंडू फर्स्ट स्पिनर
आणि फ्रीचा कॉल असेल मला म्हणावं लागेल. आणि मला ते झेल होईल का आणि फ्रीचा कॉल आहे, रनआउट होईल का नाही. ओहो, चांगली गोलंदाजी करतोय सागर तांडेला पण रोखून ठेवलाय. ठीक आहे, नरसिंग मुळे हा एकच धाव पण सक्कर. शेवटचा चेंडू राजीव काय गोलंदाजी मार्कवर एक आणि मला डाव उडवलाय. बॉल पॉवर प्ले षटक 6 धावांसाठी का प्रॉपर टायमिंग झालंय शुभम तांडेल्याचं 6 धावांसाठी. धाव संख्या झाली ती 13. धाव संख्या झाली 13. कारण मागच्या वर्षी पण कासूनीच फायनल मारली होती इथे, त्यांच्या नक्की असून पण कासूनीच फायनल मारली होती. सागर अजून बॅट मध्ये फटका नाहीये कारण आतषबाजी करण्यामध्ये नाही राहील हा पण सागर तांडेल. पण बघूया आज काय करतोय. गुरुजी सामन्याला उशीर होतोय, प्लीज थोडस स्पीडअप करा. केवळ पंच थोडस पास करा. अजून फायनल खेळायचे 3 ओव्हरची फायनल खेळायची आहे. अजून फायनल घेऊन चाललंय. ओ माय गॉड, काय जजमेंट केलंय अजय गायकर याने. आम्हाला वाटलं होतं की स्टेज कडे बॉल येईल पण जजमेंट चांगलं ठरलंय. प्लस पॉइंट आहे तिकडे कारण वारा त्याच दिशेने चाललाय आणि जी क्लीन बोर्ड. ओ माय गॉड, काय गोलंदाजी केली आहे. बॉल कुणाला का समजलं नाहीये आणि क्लीन बोर्ड. गोली के रफ्तार से बॉल चले गए. करतोय बॅक टू बॅक 2 विकेट, हॅट्रिक चान्स आहे स्वराज. ओ माय गॉड, हॅट्रिक चान्स होता पण जयदीप तांडेलने पण सन्मान दिलाय. आता आलाय तो शुभम तांडे. सगळे कासूमध्ये तांडेलच आहेत. दौरे भरपूर लांब असतात. आपल्या खेळण्यासाठी एक महत्व देतोय आणि मला वाटतं नैसर्गिक अडथळ्यामुळे एकच धावावर समाधान मानावे लागेल सुसंघाला. कव्हर ड्राईव्हचा फटका मारला आणि नितेश वाचवणे काय फिल्डिंग बघा, पण थोड कच्चा झालाय. फिल्डिंग चांगली आहे. 17 धावसंख्या. 3रा ओव्हर अजय गायकर. मला वाटतं निकेश तुम्हाला काहीतरी दुखापत झाली असेल कारण माझ्या हाताचा दाट स्वरूपात चालला. सोरपदीचा मारा अजय गायकर. यंगस्टर पण चांगले गोलंदाजी करायला लागले. उलटा चेंडू आणि हातामध्ये झेल. मला वाटतं उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाची ट्रॉफी मला वाटतं नितेश वाचवण्याकडे द्यायला पाहिजे का काय. सेफ झोन मध्ये 2 धावा तर पूर्ण होईलच कारण थ्रो चांगला असला तर. आणि मला वाटतं 2 धावा पूर्ण कारण थ्रो भरपूर लांब आहे कारण समजते. आणि मला वाटतं हे काय आहे आऊट आहे कोण. शुभम तांडेल आऊट आहे. फटका चांगला आहे आणि मला दुसरी होईल का. झालेली आहे. 2 धावा पूर्ण. तू काय गेलास पहिले बॉलला गेला बॉलामध्ये. चेंडू विनोद गायकर सोबत पैसा मारा. काय झालं. ओके, पहिला चेंडू स्लोअर पंचचा चेंडू होता. फसवा चेंडू टाकला होता. मला षटकार मारला जाईल शुभम वाटलं पण सन्मान दिलाय. मला वाटतं जयदीप त्याला 3रा ओव्हर बघितलं. 3रा ओव्हर येऊ दे त्याला तेव्हा आपण कमेंट करू. आणि आता हितेश पाटील. हितेश पाटीलनी त्याला झेल घेतला. कोणाचा पण असो झेल घेतला होता त्याला 100 रुपयाचं पारितोषिक. 100 प्लस म्हणजे 100+100 मध्ये 2 जणांनी पारितोषिक लावलेलं आहे. अभिनव तांडेल आणि गौरव तांडेल यांच्याकडून. जर झेल घेतला तर तुम्ही कसं पण घ्या, लोळून घ्या, कसं पण घ्या, 200 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला लागू आहे. हात वरती करा. आता आला तो निकेश धुमाळ. 2 चेंडू मध्ये 0 रन्स
शुभम तांडेलनी कमबॅक तर केलेला आहे. अहमदाबाद रिटर्न मला म्हणावं लागेल. बघूया काय करतो. तिसरा चेंडू घेऊन येतोय निकेत धुमाळ फेस. स्लोवर पदवीचा काय समजलं नाहीये पंचांचा काय डिसिजन. स्लोवर पद्धतीचा मारा आणि निकेत धुमाळला काय समजलं नाहीये. आहे हो काय बॉल शुभम तांडेल गोलूचा काय मारा करतोय कडक मध्ये. स्लोवर पदवीचा मारा आणि हा फ्लॅट मध्ये आणि मला वाटतं फ्रीट आहे. मिसफील झालेला आहे. 2 धावा होईल का आणि मला वाटतं फक्त एकच धाव. वाचवणे पहिला चेंडू वरती चेंडू होता. बॉल जायला पाहिजे होता पण 2 धावा पूर्ण होईल का मला वाटतं. नितेश वाचवणे. ओ माय गॉड. एकविराला चालत तुम्हाला बोलवलेला आहे. रिपोर्ट एकविरा हितेश पाटील मॅन फ्रॉम कासू. अजूनपर्यंत तर आपली टीम फायनल मध्ये गेलेली आहे. घे बोलू जावंच गेलेले आहे फायनलच्या दौऱ्यामध्ये. संघाने काय काम मला वाटतं टर्निंग पण हितेश पाटील असं मला म्हणावं लागेल. आणि तो गेम चेंज दोन वेगवेगळे समोरला चालू आहे फायनल. आज 6वी मॅच आहे आणि 6वा फायनल वेगळा बघायला मिळाला आहे. मला वाटतं एक धावावर पद्धतशीर मध्ये एक धाव आणि मिस फिल्डिंग झालेली आहे आणि एकच धाव समाधान म्हणावं लागेल. चांगला फटका सुचवला आहे पण नैसर्गिक अडचणीमुळे एकच धाव समाधान म्हणून फुल टॉस चेंडू परत सरळ मारला आहे. मला वाटतं बॉल आडलाय. नैसर्गिक अडचणीमुळे बॉल आडला आणि 2 धावा तर पूर्ण झाले. 17 धाव संख्या. शेवटचा चेंडू आहे. केदारसांच्या घरी पाहुणे आलेले आहेत. पुत्रा अरे वा पहिला चेंडू घनाघाती हा षटकार. वा एक नंबर प्रॉपर तांडे यांच्याकडून. तर शेवटपर्यंत जर राहिला तर नक्कीच स्लोवर पद्धतीचा चेंडू आणि मला वाटतं जलबाद. अरे देवा स्टेप आउट करून स्लोवर पद्धतीचा मारा नंदुराने फसवलाय पुन्हा तांडेल्याला. 3 याचा मारा पण काय पुन्हा तांडेला समजलं नाहीये. गाव संघ 6 वरच स्लो करावं लागेल पुन्हा तांडेवाला. हा प्रकार चेंडू होता पण या चेंडूवर बघूया काय करतो. कट बॉल आणि मला उडवलाय. काय करतोय रे. धाव संख्या 7. इतक्याला उच्चडेशी आलो असतो. काय गोलंदाजी केली आहे नंदू याने. ओव्हर झाली ना. ओके पहिला चेंडू हा प्रकार चेंडू 30 पाहिजे. 30 12 30 15चा टार्गेट 2 छक्के पाहिजे. वापस हा प्रकार आणि स्लोअर पद्धती चांगला होता. फ्रीट चा कॉल असेल. आणि मला वाटतं एकच धाव षटकार होता पण एकच धाव. थोडस आड मावलेलं कासूच थोडस केला. बघूया काय करतोय.
हा परत हा प्रकार आणि हा वाईट आणि हा नो फ्री हिट 26 धाव कुळांची गरज आहे. एकच चेंडू झालाय. आता बाउन्सर आला नाहीये. हे बॉलरनी एका डोक्यामध्ये घेतलं पाहिजे की धाव संख्येतील 17 पुढे येऊन पाहण्याचा प्रयत्न केलाय पण नैसर्गिक अडचणीला एकच धाव. अजून 20 धावांची गरज आता 19 धावांची गरज असते आणि हा दहा चेंडू आणि चला मॅच चालू करून घ्या. बॉल फेकू नाही सांग. एक चेंडू आणि 6 धावाची इकडे चॅलेंज मिळालेलं आहे की कास हरणार आणि गडप जिंकणार. कोणी असं तर क्रिकेट जिंकणार. याच्यामध्ये एक चेंडू आणि 4 धावांची गरज आणि चॅलेंज ऍक्सेप्टेड. एक चेंडू आणि 4 धावांनी कुणाल तांडेल क्लीन बोर्ड. पहिल्या मॅच पासून ते शेवटच्या मॅच पासून ज्याने बॅटिंगचा दरारा ठेवला आणि आपल्या संघाला एक हाती विजयाची माल आपल्या संघाच्या गाड्यामध्ये घातली. विजयाची माल ज्याच्या बॅटिंगच्या जोरावर असा उत्कृष्ट फलंदाज म्हणजे बेस्ट बॅट्समॅन ज्याची निवड या सामन्यांमध्ये या टुर्नामेंटमध्ये करण्यात आलेली आहे. मनोज हितेश पाटील प्रवीण तांडेल हे त्यांचे मेंटर आहेत. हितेश पाटील यांच्या हस्ते नंदू म्हात्रे यांचा सन्मान करतात. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि खऱ्या अर्थाने ज्याने फलंदाजी गोलंदाजी आणि दोन्हींचा इम्पॅक्ट ज्याच्या टीमच्या विजयामध्ये ठरला त्याला तर ठरून कसा वाटते. आनंद आहे. यानंतर आपले होम ग्राउंड हारून कसा वाटते. तृतीय क्रमांक जाखमाता खरताले सांग. या दादा या. अरे तुला 2200 रुपये लावलेलं एक कॅच साठी तर काय आता कॅच तर धरले. यानंतर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे तो म्हणजे आजचे यजमान आय माऊली कासू. मी पुण्याची एकदा नामदेव तांडेल, किरण तांडेल, प्रवीण तांडेल, नकुल गडब मामा या दोघांनी पण या तुम्ही तुमच्या हस्ते. तर आपल्या होम ग्राउंड हारून आपल्याला कसं वाटतंय. चांगली मॅच आज झाली फायनलची. कुणाल तांडेल अफलातून खेळला परंतु स्लोअर वन्स प्रॅक्टिस कदाचित कमी पडली असेल किंवा विदाऊट प्रॅक्टिस जरी असला तरी शेवटच्या बॉल पर्यंत मॅच आणली. मला वाटतं 4 षटकार कुणाल तांडेल यांनी एकट्याने मारले. एक चेंडूवर 4 रन्सची गरज होती परंतु शेवटचा चेंडू ब्लॉकच येणार होता. परंतु शेवटची मॅच फायनल सारखीच झाली. बघायला मजा आली. तिकडे सगळं आता स्टेज बी उचललेला आहे. समोरून आलेला पितेश तांडेल. तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि ब्लॉग आवडल्यास ब्लॉगला लाईक करा. धन्यवाद.